नमस्कार मित्रांनो, मी दीपाली आणि पुन्हा घेऊन आली आहे नवीन अपडेट. कुठे किती फॉर्म गेलेत. मी कमीत कमी 9 ते 10 जिल्हे कव्हर केलेत मित्रांनो. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत आणि मग मला कमेंट करता की मॅडम ह्या जिल्ह्यात किती आलेत, त्या जिल्ह्यात किती आलेत. मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय नाही करू शकत, तर प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये खूप सारे जिल्हे कव्हर केलेले असतात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 16 जिल्हे कव्हर केलेले होते. तर चला बघूयात. यात SRPF, कारागृह, त्याच्यानंतर पोलीस शिपाई या 3 पोस्टचे जिल्हे मी कव्हर केलेत. पहिला जिल्हा बघूयात. मुंबई कारागृहासाठी ही अपडेट होती बघा, 9:31 रात्रीची होती, काल रात्रीची 24/11ची. तर तेव्हा फॉर्म गेलेले होते 28,966 फॉर्म हे गेलेले होते मुंबई कारागृहासाठी. त्याच्यानंतरचा फॉर्म आहे बघा, SRPF युनिट 20 वरणगावचा. मागच्या व्हिडिओला मला खूप जणांनी कमेंट केली होती, मॅडम SRPF युनिट 20चा आम्हाला फॉर्म नंबर सांगा की किती गेलेत, काय गेलेत. तर टोकन नंबर होता, सकाळचा होता हा. सकाळी बघा किती वाजता, सकाळी 11:32 ही अपडेट आहे. सकाळी 11:32 जेव्हा झाले होते तेव्हा टोकन नंबर होता आपला 27,517 आणि ॲप्लिकेशन नंबर सेम आहे. त्याच्यानंतरचा आपण बघूयात की टोकन नंबर आहे बघा, हा 7,606. मी हा टोकन नंबर मुद्दामून घेतलेत कारण मुलं मला म्हणतात की मॅडम तुम्ही चुकीची खोटी माहिती सांगते. तर आपल्याकडे स्क्रीनशॉट आहेत बघा, 44,219. पुढे कळेल हे कोणत्या जिल्ह्याचे. दुपारच्या 2:30 वाजताची अपडेट आहेत ह्या. तर मुंबई रेल्वेचा जो नंबर आहे बघा, आत्ता आपण टोकन नंबरचा स्क्रीनशॉट बघितला होता, 7,606. मुंबई रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलची जी पोस्ट आहे तिथे टोकन नंबर आला होता 7,606 आणि ॲप्लिकेशन नंबर होता 5,362. हा मुलांचा फॉर्म होता. मुलींचे फॉर्मची अपडेट मी नंतर व्हिडिओ टाकेल कारण आत्ता मला एवढा वेळ भेटला नाही आहे, त्यासाठी सॉरी. नेक्स्ट बघा, दौंड SRPF ग्रुप 7. तर दौंड SRPF ग्रुप 7चा फॉर्म नंबर होता, अर्ज क्रमांक आहे बघा 17,521. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छेल की अर्ज क्रमांक आणि टोकन नंबर वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे मला कमेंट करताना ते तीनदा विचारू नका. 25/11 दुपारची 2 वाजताची ही अपडेट आहे. 1:15 वाजता 17,521 अर्ज गेलेले होते SRPF ग्रुप 7 दौंडसाठी. त्याच्यानंतर आहे बघा, कारागृह मुंबई. ही अपडेट आजची आहे 3 वाजताची. 3 वाजेपर्यंत 32,716 फॉर्म गेलेले आहेत मुंबई कारागृहाला. ह्याचा टोकन नंबर जो होता ना, तो 44,000 वाला टोकन नंबर ह्याच्यासाठी होता. हा बघा कोणता वाला, तर हा जो टोकन नंबर आहे हा ह्या फॉर्मचा होता 44,219. मुंबई कारागृह हे बघून घ्या व्यवस्थित. आणि इथे बघा वेळ वगैरे सगळं येतं आहे, मी खोटं सांगत नाही आहे. ॲप्लिकेशन नंबरवर सगळी डिटेल्स असती. तर मला तुम्ही सांगा मित्रांनो, मी अपडेट देणं कंटिन्यू ठेवू की बंद करू. कारण खूप जणे मला रिप्लाय करतायत की मॅडम खोटी माहिती देत आहेत. तर मी खोटी कुठलीही माहिती देत नाही. ॲप्लिकेशन नंबर, ॲप्लिकेशन नंबर ह्याच्यावर जी तारीख आणि वेळ येते ते तुम्ही बघून घेत जा. आणि माझ्याकडनं कधी बोलताना चुकत असेल कारण मला तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन यायची म्हटल्यावर मी रात्री कधी 2, 2:30, 3 वाजेपर्यंत जागी असते आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवते. मी कुठलाही व्हिडिओ एडिट करायला मला टाईमच नसतो. चांगली माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवते. धन्यवाद. माहिती आवडली असेल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही केलं तरीही चालेल, तुम्ही सर्च करून माझा व्हिडिओ बघू शकता, दीपाली गागरे इन्फो. गुड बाय फ्रेंड्स.